उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे मुळ्याची भाजी। तर यासाठी एक मुळा घेतलेला आहे। अशा पद्धतीने वरचेवर ही साल काढून घ्यायची, गोल असा कापून घ्यायचा। स्लाइस करताना थोडा बारीक पातळ अशा करायच्या, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, या आकारात असायला हव्यात। तर आता हा मुळा कापून झाला की एका पाण्याने धुवून घ्यायचा। तर आता आपल्याला या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। मसाला तयार करण्यासाठी पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा। 4-5 मिरच्या तुकडे करून भाजून घ्यायचे आहे आणि यामध्येच अर्धा वाटी शेंगदाणे तेही चांगले असे भाजून घ्यायचे। आणि आता हे मिरच्या आणि शेंगदाणे गार झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचे। यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप, छोट्या 3-4 लसूणच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा धनेपूड, अगदी थोडं पाव चमचा जिरं, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद आणि आता यामध्ये थोडं पाणी घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे। आणि ह्या भाजीसाठी आपण गरम पाणी वापरणार आहे। तर 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं, गरम करायला ठेवायचं। तेल गरम करून घ्यायचं, 1.5 चमचा। तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी घालायची आणि कापून घेतलेले मुळ्याचे काप यामध्ये घालायचे तेलामध्ये। दोन 3 मिनिटं तेलावर परतवून घ्यायचे आणि आता 2-3 मिनिटं झाल्यावर यामध्ये वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण घालायचं। आता हे वाटण आणि मुळा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत परतवायचा। तर आता हा मसाला असा तयार झाला की यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं, आवश्यकतेनुसार मसाल्याचं पाणी, चांगलं मिक्स करायचं। आणि आता ह्या रश्याला उकळी यायला लागली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी हा मुळा ह्या रश्यामध्ये शिजू द्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। तर आता 10 ते 12 मिनिटं झालेली आहे। 10-12 मिनिटांमध्ये ही भाजी छान शिजून होते, पण मात्र मुळा चेक करून बघायचा। यातील एखादा मुळ्याचं पीस घ्यायचं आणि ते चमच्याने या पद्धतीने चेक करून बघायचं, म्हणजेच ही भाजी बनवून तयार झालेली आहे। तर आता ही भाजी शिजून झाली की यामध्ये अगदी चिमूटभर गरम मसाला घालायचा, अगदी थोडासा गरम मसाला, आणि कापून घेतलेली कोथिंबीर यावर घालायची आणि या पद्धतीने छान चवदार अशी ही मुळ्याची भाजी बनवून तयार होते।